मीन राशीच्या मित्रांनो, या 7 दिवसांबद्दल म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटच्या काळाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम ग्रहस्थितीची चर्चा करूया। मीन राशीच्या लोकांनो, सर्वप्रथम हे समजून घ्या की सध्या तुमच्यावर शनीची 7.5 चालू आहे। त्यामुळे तुम्ही खूपच प्रभावित होत आहात, त्रस्त आहात आणि अजून काही काळ त्रस्त राहाल। आम्ही तुम्हाला खोट बोलणार नाही, कारण शनीची 7.5 आहे, त्यामुळे परिणाम होणारच। हे खूप मोठे नुकसान करेल का? तर तसं नाही, पण मानसिक स्वरूपात त्रास होईल। तुम्ही खूप तणावात असाल, जास्त विचार करत असाल, करिअर, धन, व्यवसाय, नोकरी, आरोग्य आणि कुटुंब याबद्दल काळजी करत असाल। यासोबतच नशिबाचा साथ मिळाल्यामुळे कर्जाची समस्याही जाणवू शकते। सध्या द्वादश भावात शनी बसून तृतीय, सप्तम आणि दशम भावांना प्रभावित करत आहे। त्यामुळे तुमच्या जीवनात अशांतता निर्माण होत आहे। पण काळ बदलेल, परिस्थिती बदलेल। 29 मार्चनंतर शनी आपले स्थान बदलतील आणि त्यानंतर तुमच्या जीवनात काही वेगळ्या घडामोडी घडतील। पण या पुढील 7 दिवसांत ग्रहस्थिती तशीच राहील। सध्या सूर्य आणि बुधच्या संयोगामुळे बुधादित्य योग तुमच्या राशीत निर्माण होत आहे। तसेच सूर्य आणि शुक्रच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग सुद्धा तुमच्या राशीत बनत आहे आणि बुध आणि शुक्रच्या प्रभावामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे। तसेच शुक्र उच्चस्थ असल्यामुळे मालव्य योग देखील निर्माण होत आहे। ही तुमच्यासाठी एक चांगली बाब आहे। देवगुरु बृहस्पती तृतीय भावात विराजमान आहे, शनी द्वादश भावात आहे, राहू प्रथम भावात आहे, केतू सप्तम भावात आहे आणि मंगळ चौथ्या भावात स्थित आहे। या 7 दिवसांत तुमच्या स्थितीत चढउतार पाहायला मिळतील। विशेषतः 25 आणि 26 मार्च हे दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील। त्यानंतर थोडासा प्रभाव जाणवेल, ज्याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देऊ। ग्रहस्थिती पाहता शनीचा प्रभाव तुम्हाला सर्वाधिक जाणवत आहे, त्यामुळे तुमच्यासाठी या 7 दिवसांचा अनुभव कसा राहील हे समजून घेणे गरजेचे आहे। चला आता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। सर्वप्रथम, या काळात तुमच्या राशीत 4 ग्रह उपस्थित असल्यामुळे काही सकारात्मक गोष्टी घडतील। पण सध्या तुम्ही वेळेचा योग्य उपयोग करू शकत नाही आहात। आर्थिक दृष्टीने मात्र हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहील, कारण लक्ष्मीनारायण योग तयार झाल्याने धनलाभाच्या शक्यता आहे। मात्र शनीच्या स्थितीमुळे तुमचे काम उशिरा पूर्ण होईल। तुमच्याकडे क्षमता असूनही तुम्ही अपेक्षित प्रमाणात काम करू शकत नाही। राहू तुमच्या राशीत असल्यामुळे तुम्ही दिशाहीन वाटू शकता। तुम्ही तुमचा वेळ योग्य प्रकारे वापरत नसाल आणि दिवस संपल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की आज वेळ वाया गेला, मी हे करू शकलो असतो। तुम्ही ठरवाल की उद्या वेळ वाया घालवायचा नाही, पण तरीही तोच पॅटर्न चालू राहील। तरी सुद्धा बुधादित्य योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळतील। त्यामुळे योग्य नियोजन केल्यास हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। शुक्रादित्य योग हा स्वतःमध्ये एक मोठा राजयोग आहे, पण तरीही तुम्ही त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकत नाही। ही तुमच्यासाठी मोठी नकारात्मक गोष्ट आहे। मित्रांनो, याच्यापासून सावध राहणे आवश्यक आहे। 2-9 मार्चपर्यंत तुम्हाला मोठे लाभ मिळू शकतात, कारण सूर्य तुमच्या साथ देत आहे। मात्र 29 मार्चनंतर शनी आणि सूर्य युतीमध्ये येतील, त्यामुळे काही नकारात्मक परिणाम दिसून येतील। म्हणूनच सध्या वेळेचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तुमच्या राशीचे काही लोक वेळेचा योग्य उपयोग करत असतील आणि चांगले यश मिळवत असतील, तर काही जण वेळ वाया घालवत असतील। जर तुम्ही वेळेचे महत्त्व ओळखले आणि योग्य वापर केला, तर तुमच्या स्थितीत मोठी सुधारणा होईल। व्यवसायासाठी उत्तम काळ। बुधादित्य योग व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरू शकतो। हा योग तुम्हाला दुहेरी लाभच नाही तर त्याहीपेक्षा जास्त लाभ देऊ शकतो, कारण सध्या तुमच्या राशीत शुक्रादित्य योग, बुधादित्य योग, मालव्य योग आणि लक्ष्मीनारायण योग एकत्र निर्माण होत आहेत।
शुक्र उच्चस्थ असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकतो, पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही सक्रिय असाल. जर तुम्ही आळस केला किंवा संधी दवडल्या तर जे लाभ मिळायला हवे ते मिळणार नाहीत. नोकरीसाठी अनुकूल वेळ 29 मार्चपर्यंत. नोकरीच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला राहील. तुम्हाला चांगल्या संधी मिळतील, काम सहज पूर्ण होतील आणि संघर्ष कमी राहील. 2-9 मार्चनंतर काय होईल? 2-9 मार्चनंतर परिस्थितीत काही बदल होतील. संघर्ष वाढेल, म्हणजेच पूर्वी सहज होणारी कामे थोडी कठीण होतील. कामात विलंब होईल. ज्या गोष्टी 5 मिनिटात होऊ शकत होत्या त्या आता थोड्या जास्त वेळ घेतील. अडथळे निर्माण होतील. तुम्हाला अपेक्षित मार्ग सहज मिळणार नाही आणि जे मार्ग मिळतील त्यामध्ये अडथळे असतील. सध्या काय करावे? आत्ताचा वेळ तुमच्यासाठी सोपा आणि लाभदायक आहे. त्यामुळे तुम्ही मेहनत करत असाल तर नक्कीच यश मिळवाल. जर तुम्ही वेळ दवडत असाल तर संधी तुमच्या हातातून निसटतील. म्हणूनच सध्या मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा पूर्ण फायदा घ्या आणि तुमच्या यशाचा मार्ग सुकर करा. लाभाची चांगली स्थिती आहे आणि तुमच्या कर्माच्या जोरावर तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे. सध्या तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर उत्तम कामे करू शकता. मात्र कुटुंबासंबंधी काही गोष्टींमुळे तुम्ही थोडा तणाव अनुभवत असाल. कुटुंबाशी संबंधित गोष्टींमुळे तुम्ही तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यात विलंब करत असाल किंवा मानसिक दबाव जाणवत असेल. तणाव घेणे टाळा, कारण तणाव घेतल्याने तुमची कार्यक्षमता कमी होते. तुम्ही आधीपासूनच अशा राशीच्या लोकांपैकी आहात जे छोट्या छोट्या गोष्टींवर खूप चिंता करतात. तुम्हाला सर्वांना आनंदात ठेवायचे असते. त्यामुळे जर कोणी तुमच्यावर टीका केली किंवा काहीतरी विपरीत बोलले तर त्याचा तुमच्यावर खूप परिणाम होतो. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या आणि स्वतःला जास्त प्रभावित होऊ देऊ नका. सध्याचा काळ वैवाहिक जीवनासाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल आणि आत्मविश्वासही वाढेल. आर्थिक बाबतीतही ही वेळ चांगली आहे. जे पैसे कुठेतरी अडकले होते किंवा थांबले होते ते परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रयत्न केला तर धनलाभाचा चांगला योग आहे. कुठूनही आर्थिक लाभ होऊ शकतो. यासोबतच शनी 9 भावावर दशम दृष्टी टाकत असल्यामुळे खर्च वाढू शकतात. त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. हा असा काळ आहे ज्यात तुम्ही मोठे आर्थिक यश मिळवू शकता, पण जर वेळेचा सदुपयोग केला नाही तर हा सुवर्णयोग वाया जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हवे ते यश मिळवण्यासाठी संधींचा योग्य फायदा घ्या आणि निर्णय विचारपूर्वक घ्या.